विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल। मी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त उपासाचे शेंगदाणा वडी सांगत आहे। तुम्ही नक्की पहा आणि तुम्ही घरी पण करून पहा। याला लागणारे साहित्य आहे विलायची पावडर, तूप घेतलं आहे, गूळ अर्धा वाटी, काजू आणि बदाम आणि खोबरा किस आणि शेंगदाणा बारीक करून घेतले आपण। याच्यामध्ये आपण काजू आणि बदाम हलकेसे भाजून घेणार। आता आपण बदाम आणि काजू बारीक करून घेणार। सर्वात आधी गॅस लावून घ्यायची। सर्वात प्रथम आपण इथे तूप गरम करून घेतलं आहे। त्याच्यामध्ये आपण गूळ टाकणार आहे। हा बारीक केलेला गूळ आहे तो टाकणार आहे। सर्वात आधी गूळ हा पातळ होऊ द्यायचा। किस आणि काजू बदामचा हुरका आता हे टाकू, हो टाका टाका ना। आणि याच्यामध्ये आपण शेंगदाणा कूट टाकत आहे। होते 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 आणि हे पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर। ताटाला तेल लावून घेऊ। दाबून जा तसंच। आता हे आपलं झालेलं आहे ते आता आपण ताटामध्ये आता हे गरम असल्यामुळे आपण याला हाताने करू शकत नाही। हे ग्लासला छान तूप लावलं आहे जेणेकरून आपल्या हाताला पण लासणार नाही आणि चिपकणार पण नाही आणि ग्लासने छान याच्यावर आपण छान खोबरा किस आणि काजू आणि बदामचा बुरका काही टाकला आहे आणि हे गरम असतानाच आपल्याला तुकडे करून घ्यायचे। याचे छान छोटे छोटे चौकोन पीस करून घ्यायचे। झाले आहे। आता मी तुम्हाला इथली एक वडी काढून दाखवते किती खुसखुशीत झाली आहे। तर पहा ही आपली शेंगदाणे वडी किती खुसखुशीत झाली आहे। लवकर तुटते आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळून पण जाते। तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।